आहे नक्षत्राचा जणू बहरल्या रानाचा तुझ्या रूपामंदी हरलो मी काय होईल या तुझ्या मनाचा आलं 16 वरीस प्रेमाचं नातं जडलंय तुझं आणि माझं तुझ्या नजरेला भुललो मी। जय शिवराय जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। भावांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार होतं। त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज आहे ज्याचं नाव आहे काइंड मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जे मी यूज करतो बिना वॉटरमार्कवालं तेच दिलेलं आहे भावांनो, तर तिथनं डाउनलोड तुम्ही करू शकता। आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। भावांनो, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व मी इथं व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो, तर तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल सगळ्यात आधी बघायचा असला किंवा कोणता ट्युटोरियल येणार आहे तर त्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामवरती आपला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियलचा डेमो मी तिथं अपलोड करत असतो, तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला काही विचारायचं पण असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। तर चला भावांनो, जराही न वेळ घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया। पण अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केली तर लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते। तर चला भावांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। ओके, तर भावांनो आपल्याला काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती जाऊन इथं 1.1 ही 3 नंबरची साईड सिलेक्ट करायची। साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर भावांनो असा काही इंटरफेस तुमच्या समोर येईल, तर त्यानंतर इथं सेटिंगवरती जाऊन इथं खाली एडिटिंगवरती क्लिक करून इथं बघू शकता खाली आपल्याला फिल स्क्रीनवर ओके करायचं आहे भावांनो, आणि इथं डनवरती क्लिक करायचं आहे। तर असं केल्याच्यानंतर भावांनो इथं तुम्ही वरती बघू शकता आता मीडियाचं ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि इथनं तुम्हाला ज्या पण PNG व्हिडिओमध्ये ॲड करायचे आहेत ते PNG तुम्हाला इथनं आता सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला जी PNG ॲड करायची असेल ते तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता। तुम्हाला ह्याच PNG लागत असतील तर भावांनो मी सगळ्या काही PNG टेलिग्रामवरती टाकून देईल, तर तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली भावांनो, तर तुम्ही तिथनं घेऊ शकता। त्यानंतर करायचं काय भावांनो, बघू शकता अशा प्रकारे सगळ्या PNG ॲड झालेल्या आहे। आणि इथनं तुम्हाला बघू शकता इथं खाली थोडीशी बॉर्डर दिसते, तर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला असं थोडंसं झूम करून घ्यायचं, आणि इथं डबल मायनसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं भावांनो अशा प्रकारे। तर सगळ्या PNG एकदम क्लिअरपणे ॲड झालेले का बघून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे ही PNG थोडीशी इकडे गेलेली, तर त्याच्यानं अशा प्रकारे आपल्याला एकदम परफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे भावांनो। बघू शकता सगळे PNG एकदम मस्तपणे ॲडजस्ट झालेले आहे। आता करायचं काय आपल्याला, इथं बघू शकता या बॉक्सच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथं तुम्हाला हा 1 नंबरचा 1 मिनटा भावांनो तुम्हाला हा 1 नंबरचा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा, बघू शकता हा वाला। आणि तुम्हाला हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी इथं खाली तुम्हाला गेट मोडच्या ऑप्शनवरती जावं लागेल आणि डाटा ऑन ठेवावा लागेल, तर तेव्हा तुम्ही हा इफेक्ट डाउनलोड करू शकता। तुम्ही सिम्पल याच्यावरती क्लिक करतोय, आणि इथनं आपल्याला याच्यामधले फक्त 2च इफेक्ट यूज करायचे। तर 1 नंबर आपण 0.3 हा सिलेक्ट करूया, आणि 2 नंबरच्या याला 0.4 हा असे इफेक्ट आपल्याला लावून घ्यायचे स्टेप बाय स्टेप। 3 झाला की 4, आणि 4 झाला का परत 3, अशा प्रकारे आपल्याला सगळ्या व्हिडिओवरती सगळ्या फोटोवरती हे इफेक्ट लावून घ्यायचे भावांनो, बघू शकता अशा प्रकारे। तर मी फास्ट लावून घेतोय भावांनो, तुम्ही पण अशा प्रकारे ॲड करून घ्या। सगळ्या व्हिडिओवरती इफेक्ट ॲड झालेला आहे भावांनो। आता करायचं काय, इथं या PNG वरती क्लिक करून याची साईज पूर्णपणे आपल्याला कमी करून घ्यायची। सगळ्या PNGची अशा प्रकारेच कमी करून घ्यायची भावांनो, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळ्या PNGची जी लेंथ आहे भावांनो आपल्याला कमी करायची, जेवढी कमी होईल तेवढी पूर्वी लास्टपर्यंत आपल्याला कमी करून घ्यायची। तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या PNGची लेंथ घेत आहे भावांनो। तुम्ही अजून याच्यामध्ये PNG ॲड करू शकता जितका लांबा तुम्हाला स्टेटस क्रिएट करायचा आहे। तर बघू शकता हे 22 सेकंदाचं स्टेटस क्रिएट झालेलं आहे, तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त PNG ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता, ठीक आहे। तर आता करायचं काय, त्यानंतर इथं बघू शकता असं काही याच्यामध्ये इफेक्ट लागला जाईल। तर आता इथं आपल्याला सेटिंगच्या ऑप्शनवरती जाऊन याच्या सेव्हच्या ऑप्शनवरती जाऊन याला आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भावांनो, बघू शकता अशा प्रकारे। तर मी आधीच ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेलं आहे, तर मी बॅक येतो भावांनो, कारण की आपला व्हिडिओ लंबा नको व्हायला। त्यानंतर परत आपल्याला इथं यायचं आहे होम पेजवर काइंड मास्टरच्या, आणि इथनं प्लसच्या आयकॉनवरती जाऊन इथं परत ती साईज सिलेक्ट करायची भावांनो। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला काही असंच इंटरफेस सामने येईल। तर त्याच्यानंतर इथं आपल्याला मीडियावरती जाऊन आत्ता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला आहे तो व्हिडिओ आता आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा। तर बघू शकता मी व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे। आता करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं व्हिडिओवरती, आणि इथं आपल्याला खाली कलर फिल्टरवरती येऊन इथं बेसिकवरती येऊन बघू शकता आपल्याला
इथं हा वाला इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा भावांनो. बघू शकता हा वाला. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपल्याला ओके करायचं आहे आणि इथनं लेअरवरती जाऊन इथं इफेक्टमध्ये येऊन बेसिकवरती जाऊन हा एक नंबरचा ब्लरचा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. असं झूम करून घ्यायचं आहे आणि याची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची भावांनो. बघू शकता तुम्हाला अजून लंबा टेटस क्रिएट करायचा असेल तर इथं तुम्ही याच्यावरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन याचा डुप्लिकेट बनवू शकता. तर बघू शकता लेअर जास्त लांब होईल जितका लांब तुम्हाला बनवायचा असेल. तर मी इथनं सिम्पली 16 सेकंदाचाच बनवतो आहे. त्यानंतर करायचं काय आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे ब्लरवरती आणि इथं सेटिंगवरती येऊन याची जी सेटिंग आहे ब्लरिंग आहे आपल्याला 5वरती नेऊन सोडायची आहे. त्यानंतर करायचं काय, इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक हे मिळेल काय टेम्पलेट. ते टेम्पलेट आपल्याला इथं आता ॲड करून घ्यायचं आहे भावांनो. ठीक आहे, तर मी ते टेम्पलेट ॲड करत आहे भावांनो. बघू शकता हे टेम्पलेट कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. परत याच्यावरती क्लिक करून इथं ॲडजस्टमेंटवरती येऊन याची जी 3rd नंबरची लेवल ही पूर्णपणे हाय करायची, बॅक यायचं आहे आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन परत स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर बघू शकता असा काही इफेक्ट याच्यामध्ये लागून जाईल भावांनो. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला हेच इफेक्ट टेम्पलेट ॲड करून घ्यायचं आहे. तर मी परत एकदा ते टेम्पलेट ॲड करतो भावांनो. बघू शकता अशा प्रकारे खाली परत आपल्याला इथं ॲडजस्टमेंटवरती जाऊन 3 नंबरचा कलर हाय करून घ्यायची लेअर आणि इथं परत ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचे. त्यानंतर करायचं काय, आपण जो व्हिडिओ आत्ता पहिल्यांदा ॲड केला तर तोच व्हिडिओ परत याच्यावरती ॲड करायचा. तर त्यासाठी आपल्याला इथं मीडियावरती जाऊन एक्सपोर्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ आपल्याला परत घ्यावा लागेल. तर बघू शकता तो व्हिडिओ इथं ॲड झालेला आहे. आता याच्यावरती क्लिक करायचं आणि याला याच्या मधोमध ॲड करून घ्यायचं भावांनो. बघू शकता अशा प्रकारे राईट एकदम परफेक्टमध्ये ॲड करून घ्या भावांनो. तर बघू शकता हा इथं ॲड झालेला आहे. आता करायचं काय भावांनो, आपल्याला इथं लेअरवरती जाऊन मीडियामध्ये जाऊन एक बॉर्डर पेज याच्यामध्ये आता ॲड करायची. तर सिम्पल मी बॉर्डर पेज घेत आहे. बघू शकता कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल टू स्क्रीन करायचं आहे बॉर्डरला आणि इथं खाली ब्लेंडिंगवरती येऊन परत स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि याची जी लेअर आहे शेवटपर्यंत खेचून न्यायची. त्यानंतर या बॉर्डरच्या पेजवरती क्लिक करायचं आणि इथं 3 डॉटवरती जाऊन परत याचा एक डुप्लिकेट घ्यायचा भावांनो. डुप्लिकेट घेतल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता बॉर्डरवरती सॉरी आपल्याला एक काय याच्यावरती क्लिक करून हे ऑफ करावं लागेल सगळ्यात पहिले. ऑफ केल्याच्या नंतर इथं बघू शकता एकदम परफेक्ट ॲड झालेली आहे. आता करायचं काय भावांनो, आपला व्हिडिओ पूर्णपणे आता बनवून तर रेडी झालेला आहे. याच्यावरती आपल्याला एक सॉन्ग लावून घ्यायचं आहे. तर सॉन्ग लावण्यासाठी इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं फोल्डरमध्ये जाऊन मी आपलं सॉन्ग ॲड करून घेत आहे. तर बघू शकता सॉन्ग पण ॲड झालेलं आहे. मी आता तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर साऊंड थोडासा वाढूया. तर बघू शकता भावांनो आपला खूप मस्त लव स्टेटस बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय भावांनो, तुम्हाला याच्यावरती जर तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तो तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता. तर मी इथनं सिम्पली माझा ॲड करतो आहे. तर इथनं जाऊन इथं खाली लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लोगो सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता इथं ॲड करून घ्यायचं आहे असं इथं. ठीक आहे, आणि याची लेअर शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे. त्यानंतर इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल एचडीमध्ये एक्सपोर्ट करू शकता भावांनो. तुम्ही ज्या साईजमध्ये सिलेक्ट करायचे त्या साईजमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. तर भावांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी मी अशीच ट्रेंडिंग रेटिंग घेऊन येत असतो. तर चला भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.